तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल. बीडमधील आजीचं भाजीचं दुकान महापालिकेचे कर्मचारी उद्ध्वस्त करतात. त्या आजी हातपाय जोडून विनंती करत होत्या, पण उलट त्या कर्मचाऱ्यांनी त्या आजींना पकडून ओढत नेलं आणि त्या आजीवर सगळे कर्मचारी हसत होते. हे सगळं जेव्हा रविराज साबळे यांच्या कानावर गेलं, तेव्हा रविराज साबळेंनी थेट बीड नगरपालिकेत येऊन तांडव केलं. आजीला हात लावायचा अधिकार कोणी दिला? त्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. प्रत्येक जण जेलमध्ये पाहिजे. आज सुट्टी नाही त्यांना. भाडे श्रीमंतापुढे शेपटी हलवतात आणि गरिबावर अन्याय करतात. यांच्या गाडीत झुरळं घुसायची वेळ आली आहे आता. रविराज, आज गर्व वाटतो तुझा. ह्या नालायक प्रशासनाला तूच वठणीवर आणू शकतोस. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा हा भारत देश, त्याच्यामध्ये एका महिलेवरती एक पुरुष हात उचलतो आणि कोणीच काही करत नाही, सगळे शंडासारखे बघत बसतात. त्या महिलेने सगळं काढल्यानंतर तुमचे कर्मचारी तिच्यावरती हसतात. ही कुठली पद्धत आहे? काय किती तत्परता दाखवली? ऑन दी स्पॉट अधिकार असताना तुम्ही काय केलं? तुम्ही मागून घ्यायचा. तुम्ही त्याची शहानिशा का केली नाही? अख्ख्या महाराष्ट्राने बघितला आणि तुमच्याकडे तो व्हिडिओ नव्हता. त्या महिलेला 1000 कॉल गेलेत आतापर्यंत. भीतीच्या सावटाखाली जगते ती. कशासाठी? हे सिंपल एकच गोष्ट आहे, कायदा फक्त गरीबालाच का? तर ते गांजाचं दुकान आहे, दारूच आहे, काय 2 नंबरचा व्यवसाय. 4x4च्या खोलीमध्ये राहणारी महिला, 5x5च असेल, 10x10ची खोली मोठी असते. लोक तुमच्यासोबत उभा राहिलेत ना. कोणत्या अधिकाराने तुम्ही गोष्टी करतात ह्या? एखादा व्यवसाय उभा करायचा, तुम्ही व्यवसाय उभा करून एकदा गरीब होऊन बघा, म्हणजे तुम्हाला आमचं दुःख समजेल. तुम्हाला दुःख समजून घेण्यासाठी आधी गरीब व्हावं लागेल. एखाद्या अतिक्रमणावरचा गाडा उचलून फेकून देण्यापेक्षा त्याला म्हणायचं घेऊन जा बाबा. का? तो नाही घेऊन जाणार. पोलीस असल्यानंतर घेऊन नाही जाणार, जातो तो, पण तुम्ही उचलून फेकून देणार. त्याचं नुकसान काय आहे? एखाद्या गरीबाला व्यवसाय करत असताना किती त्रास सहन करावा लागतो. अहो, हे नाहीयेत मोठे, हे नाहीत घेऊ शकत भाड्याने गाळे. तुमच्या जागा आहेत, तुमच्या सरकारच्या जागा आहेत, आणि त्याला भाडं दुसऱ्यांनी खायचं. हात लावायचा अधिकार कोणत्या कर्मचाऱ्याला आहे? अहो, पोलिसांना हात लावायला जमत नाही, महिला पोलीस लागते तिथं. म्हणजे मारायचं डायरेक्ट आदेश आहे. कोणत्या बेसिसवरती तुम्ही महिलेवरती हात उचलता? कोणता कायदा तुम्ही शिकला? अनेक जण म्हणतात त्याला बाजूला ओढा ओढा. बोलण्याची लँग्वेज ऐका ना, तुम्ही काय बोलायचे ते बोला, पण हात कसा काय लावला? हसायला लागले पुन्हा ते सगळे. बरं, एखाद्या गरीबावरती अन्याय केल्यानंतर तिच्या अवस्थेवरती हसणारे एवढे भिकारचोट लोक आहेत. नगर परिषद आले. त्या प्रत्येकावरती कारवाई झाली पाहिजे. प्रत्येक जण जेलमध्ये पाहिजे. प्रत्येक जणावरती गुन्हा दाखल पाहिजे. आज तुमची फक्त निलंबनच नाही का, महिलेवरती हात उचलला असतंच काय? बरं, वयाचा आदर करायचा ना. महिलेला हात लावायचा अधिकारच नाही कोणाला. कदाचित त्यांना आई नसेल सर, असा काय प्रकार असेल. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त गरीबच दिसतो का तुम्हाला? सर ऑलरेडी त्याच्यावर कारवाई चालू आहे गणेश पगारेवर. बरं, सक्तीच्या रजेवरचा माणूस आदेश कसा काय देऊ शकतो? मग तुम्ही पण तेवढेच दोषी आहेत त्याच्यात. महिलेवरती हात कसा काय उचलला? तेच सांगतो, त्यामुळे मी हे सगळं नोटीस दिले. आपण कारवाई नोटीसने काय? ऐका ना, हे बघा, कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. महिलेवरती हात उचलणं, तिचा विनयभंग करणं कोणी अधिकार दिला? तुम्ही गुन्हा कधी दाखल करता? त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, महिलेला फरफटत नेऊन महिलेवरती हात उचलून तिचा विनयभंग करणं, तुम्हाला अधिकार नसताना तिच्या मर्जी विरोधात गोष्टी कोणी शिकवलं तुम्हाला? हे कारवाई, ऐका, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कारवाई करेपर्यंत मी इथून उठत नाही का? एखाद्या महिलेचा विनयभंग करता तुम्ही, एखाद्या महिलेवरती हात उचलता तुम्ही, एखाद्या महिलेला फरफटत नेता तुम्ही पुरुष असून तुम्हाला अधिकार नसताना तुमचं अतिक्रमण जर कोणी हटवत नाहीये तर तिथं तुम्हाला पोलिसांना पाचारण करावं लागतं. मला तिथं पोलीस कुठे दाखवा. ज्या व्यक्तीचा अधिकार नाहीये, जो व्यक्ती सक्तीच्या रजेवरती आहे, त्या व्यक्तीनं तिथं कसं काय पोहोचला, आदेश कसं काय दिला, त्याच्यामध्ये तुमचं फेल्युअर आहे. पण एक पेपर फोड्या तुमच्या गावामध्ये येऊन अनधिकृत बांधकाम बांधतो, तुम्ही झोपा काढता का? तुम्ही आतापर्यंत त्याच्यावर काय कारवाई केली? का पाडलं नाही तुम्ही तिथं का तत्परता दाखवली नाही? तुमचा तो रुबाब तिथं का नाही दाखवला? काय म्हणता, अनधिकृत बांधकामं होत असताना तुम्ही झोपा काढतात का? हे नाही दिसणार. ते कसं दिसणार? एक मिनिट,
तुम्ही अनधिकृत बांधकामं झाल्यानंतर पाडायला जातात, त्यावेळेस ज्याने बांधलं त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, त्यावेळेस संवेदनशील मन होतं. पण अतिक्रमण होतानाच नगरपालिका काय झोपा काढते का? यांना का नोटीस नाही दिली, यांना का अगोदर काढलं? ऐका ना, नोटीस ऐका ना तुम्ही. आणि अडथळा आणणं रस्त्यातल्या ट्रॅफिकला हा वेगळा विषय आहे. त्यांचं कुठलंच अतिक्रमण नव्हतं. यांचं फक्त ते भाजीपाला विक्री रस्त्यात केली जाते एवढाच विषय होता. 20 वर्षापासून आहे ते मान्य आहे. सर, माणसं आज ग्रुप आहे. बरोबर आहे. तेव्हा इथं काहीच नव्हतं. बरं या ऐका ना ज्या ठिकाणी कारवाई अपेक्षित असते तिथं कधीच होत नाही, पण ज्या ठिकाणी कारवाईच अपेक्षित नाही तिथं लगेच होती. हे कशासाठी? तुम्ही पावतीचे पैसे देत होता 10 रुपये. हे रोड सोडला, नाली काढत होते, तिथून फोन आला कुणाच तरी, ते लगेच आले इथं उचला. हे मुद्दा. 2 मिनिट. आता विषय काय आहे, एका गरीबावरती अन्याय झाला आणि एका धनदांडग्यावरती काहीच नाही झालं. हे दोनच गोष्टी मॅच होऊ शकतात. या शहरामध्ये हजारो अतिक्रमण असतील, काय त्या प्रत्येकावरती बोलायला मला वेळ नाहीये, पण मला एकच म्हणायचं, या गरीबावरती तुम्ही एवढ्या तत्परतेने कारवाई केली, पण 22,79,000 विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या कुलकर्ण्याच्या अनधिकृत बांधकामाला पाडायची ती तत्परता का दाखवली नाही? तुम्ही प्रसिद्धीसाठी व्हिडिओ प्रसारित केला कुलकर्णीचं बांधकाम पाडणार. कधी कधी? तेही करू. मला तारीख पाहिजे. मी हे बघा, मी असा माणूस आहे, मला काय म्हणतात ना, काम झालं तर आणि साईड मार्जिन आणि किती दिवस लागते? साहेब ऐका ना, तुम्ही अजून कुलकर्ण्याने केलेलं आहे की नाही अनधिकृत बांधकाम तुमच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये? ज्या गरीबाला ज्या तत्परतेने तुम्ही कारवाई केली, त्याच तत्परतेने त्याला फरफटायचं तुम्हाला तेव्हा जमलं नसतं का? बरं, कुलकर्णी आज गुन्ह्यामध्ये आला, पण त्याच्या आधी पण होतच ना. मग हे फेल्युअर कोणाचं आहे? हे फेल्युअर नेमकं कोणाचं आहे? तुम्ही त्याची शहानिशा का केली नाही? अख्ख्या महाराष्ट्राने बघितला आणि तुमच्याकडे तो व्हिडिओ नव्हता. त्यांना कॉल बी केले ते सांगा. त्या महिलेला 1000 कॉल गेलेत आतापर्यंत. भीतीच्या सावटाखाली जगते ती. कशासाठी? हे सिंपल एकच गोष्ट आहे, कायदा फक्त गरीबालाच का? अहो, ऑन दी स्पॉटचे अधिकार आहेत. सर तुम्ही म्हणजे हातात काय नाही. त्याचं काय उत्तर ऐकायचंय तुम्हाला? अहो, एखाद्या महिलेला हात उचलला, तो तिने हाताने फरफटत नेलं, त्या महिलेवरती हसल्या गेलं, तरी तुम्हाला अजून त्याचंच उत्तर पाहिजे. सर तुम्हाला न्याय कोणाकडे मागायचे? कारवाई तुम्ही नाही करणार तर कोण करणार आहे कारवाई? गुन्हा दाखल करा ना तुम्ही त्यांच्यावर. सर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला अगोदर गुन्हा दाखल करा, त्या व्यक्तीची नुकसान भरपाई द्या. तुम्ही करतो म्हणजे कोणाला विचारणार आहे? तुम्हाला कोणाला मी विचारणार? गेल्यानंतर कोणी काही करणार नाही, मी ते बी लिहून देतो. आणि सर त्या दिवशी कोण काय काय करणार आहे? सर बरोबर. मला एक गोष्ट सांगा, हे बघा, मी एखादं आंदोलन करतोय, मी तहसीलदारांना किंवा कलेक्टरांना पत्र व्हॉट्सअपवरती पाठवलं तर ते लगेच ऍक्सेप्ट करतात आणि ते आंदोलन आहे असं ग्राह्य धरतात. मग या महिलेला फरफटत असताना, तिच्यावरती हात उचलत असताना तो व्हिडिओ तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे का गेला नाही लगेच? ते लगेच ऑन दी स्पॉट निर्णय झाला असता. तुमच्या अहवालाची वाट बघायची, मनातला उद्रेक संपून द्यायचा आणि तुम्ही नंतर कारवाई करणार. कुठली पद्धत आहे? एखाद्या महिलेवरती हात उचललेला तुम्ही बी बघताय आणि तुम्ही तरी बी म्हणताय की कागदी घोडे नाचवले जातील. संवेदना आहेत, मन आहे, घरी काय म्हणतात ना, महिला आहेत की नाही आहेत? अख्खा महाराष्ट्र बघतोय, हे अख्खा महाराष्ट्र. साहेब सगळ्या आता एक मिनिट, हा कोण कर्मचारी आहे? आता हे वडायची पद्धत बघा. हे कोण आहे? तो कोण आहे? तो थांबा. त्या महिलेला हात कोणी लावलाय? तुम्ही म्हणता हात नाही लावला. त्या महिलेला उचलण्याचा प्रयत्न कोणी केला? निश्चितच कारवाई करतो सर. हा आदेश देणारा निलंबित पाहिजे मला. आणि जर आदेश देणारे तुम्ही असाल तर मी वरतून तुमच्यावर बी कारवाई करतो, काही प्रॉब्लेम नाही. मी वरी तुमच्या वरिष्ठांकडे पण जातो. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हात कसा काय लावला? महिलेला हात कसा काय लावला? कोणी अधिकार दिला? अतिक्रमणाच्या कारवाईच्या पत्रामध्ये तुम्ही लिहिलं का महिला दिसल्या तर त्यांना हात लावून ओढा?